हॅलो एव्हरीबडी. आय वेलकम यू ऑल टू द जगताप क्लासेस. ठीक आहे. जगताप क्लासेसच्या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ठीक आहे. तर आजपासून आपण काय करतोय, तर आजपासून आपण एक नवीन वैदिक मॅथची सिरीज स्टार्ट करतोय आपण. ठीक आहे. तर काय आज म्हणजे ही जी सिरीज आहे ही आपल्याला फक्त शॉर्ट्समध्ये भेटणार आहे. ठीक आहे. जे काही आपण रील्स बघतो त्या फॉर्मॅटमध्ये ही सिरीज असणार आहे. एक 2 ते 3 मिनटाची एक सिरीज असेल. ठीक आहे. शॉर्ट सिरीज बाय किरण असं, शॉर्ट ट्रिक सिरीज बाय किरण असं. ठीक आहे. तर त्याचा आज पहिलाच आपला व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर बघूया आज आपण काय करणार आहे. तर आजची आपली आहे ट्रिक फर्स्ट. ठीक आहे. इथं लिहितो मी. आपली आहे ट्रिक 01. ठीक आहे. तर काय असतं बघा, जसं की आपल्याला पाढे माहिती आहेत. ठीक आहे. 1 ते 10 पर्यंत सगळ्यालाच पाठ असतात. ठीक आहे. जर कोणी जास्त हुशार असेल तर त्याला 20 पर्यंत पाठ असतील. ठीक आहे. 10 ते 20 पर्यंत पाठ असेल. पण जर कोणी त्यापेक्षाही जास्त हुशार असेल तर त्याला 20 ते 30 सुद्धा पाठ असतील. परंतु 30च्या पुढे कोणाला पाठ असतात का पाढे? ठीक आहे. आणि जर म्हणजे काहींना तर 10 पर्यंत सुद्धा पाठ नसतात, तर काहींना 15 पर्यंत पाठ असतात, 20 पर्यंत पाठ नसतात. काही अति हुशार असले तर त्यांना 30 पर्यंत पाठ असतात. पण 30च्या पुढे झाले तर का आपण काय करायचं, समजा आपल्याला 35ने मल्टिप्लाय करायचं आहे, 35ने मल्टिप्लाय करायचं आहे, तर आपण कसं करणार? 35चा टेबल आपल्याला जर बोलायचं तर कसं बोलणार आपण? ठीक आहे. तर आज आपण बघणार आहे टेबल्स कसे तयार करायचे. ठीक आहे. चालेल. तर बघूया आपण. समजा आता आपण बघितल्याप्रमाणे आपली किती टेक फर्स्ट. ठीक आहे. टेक आपली 01. आपण बघतोय पाढे कसे तयार करायचे. ठीक आहे. तर आपण पहिल्यापासून आपण 35चाच टेबल पहिल्यांदा बनवून घेऊया. ठीक आहे. आपण काय बघितलं की आपण 35चा टेबल जर विचारला तर कसा बनवायचा. ठीक आहे. आणि हे जे मी ट्रिक सांगणार ही सर्व टेबलसाठी तुम्हाला उपयोगी राहील. ठीक आहे. चालेल. तर बघूया आपण काय करायचं. 35चा टेबल पाहिजे. 35मध्ये काय आहे, 3 आणि 5. ठीक आहे. 3 आणि 5 आपण घेतले. तर शॉर्टकट ट्रिक अशी आहे की आपण सुरुवातीला 3चा टेबल लिहून घ्यायचा. 3चा टेबल काय आहे, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. ठीक आहे. 3 पाचे 15, 3 सका 18, 3 सात 21, 3 आठ 24, 3 आठ 24, 3 नम 27, 3 दहा 30. ठीक आहे. बरोबर आहे. या ठिकाणी हे 24 आहेत. ठीक आहे. हे ह्या ठिकाणी आहेत 24 आहेत. ठीक आहे. झालं आपलं. आता आपण बघणार आहोत 5चा टेबल. ठीक आहे. 5चा टेबल 5 दुने 10, 5 त्रिक 15. ठीक आहे. 5 चौक 20, 5 पाचा 25, 5 सहा 30. ठीक आहे. 5 सात 35, 5 आठ 40, 5 नऊ 45, 5 दहा 50. ठीक आहे. दोन्ही टेबल लिहून झाले. पण आतापर्यंत आपला 35चा टेबल मिळाला आहे का? नाही मिळाला. ठीक आहे. तर तो आता तुम्हाला मिळेल. बघा कसा मिळेल आपला 35चा टेबल. ठीक आहे. 35चा टेबल आपल्याला पाहिजे. इथे आपण 35 लिहू. 35. ठीक आहे. 35 आपण लिहून घेतले. आता हे 6 आहे, हे 10 आहे. ठीक आहे. यांना ॲड करायचा. ॲड करताना कसं करायचं, हे जे इथे जर 2 डिजिट आले, ठीक आहे, त्यातला आपलं जर फर्स्ट डिजिट आहे
हा युनिट आहे, हा 10 प्लेसचा आहे. हा एकक स्थानी, हा दशक स्थानी. तर हा डिजिट इथं ॲड करायचा 70. ठीक आहे. 6 + 1 7 70. ठीक आहे. पुढचा 5 तसेच ठेवायचे. हा 1 इकडे ॲड करायचा 9 + 1 10 आणि 5 तसेच ठेवायचे 105. ठीक आहे. पुढचे 0 तसेच राहील. ठीक आहे. हे 2 इकडे ॲड होतील 140. ठीक आहे. 5 तसेच ठेवायचे. ठीक आहे. हे हे 2 इकडे 15मध्ये ॲड होतील 175. 175. 0 तसाच राहील. हा युनिट डिजिटचा जो नंबर आहे तो तसाच ठेवायचा नेहमी. ठीक आहे. 18 आणि 3 21. 210. हे 5 तसेच ठेवायचे. ठीक आहे. हे 3 इकडे ॲड होतील 24. 245. पुढचा आहे 0 तसेच ठेवायचे. युनिट डिजिटला आहे म्हणून. 24 आणि 4 28. ठीक आहे. बघा हे 24 आणि हे 4 28. 280. पुढचं हे 5 तसेच राहतील. 27 आणि 4 31. 315. हा 0 तसाच राहील. 30 आणि 5 35. 350. ठीक आहे. ही जी मेथड मी तुम्हाला सांगितलेली युनिव्हर्सल मेथड आहे. तुम्ही कुठल्याही आपल्या टेबल तयार करताना, कुठल्याही मल्टिप्लिकेशन करतानाही वापरू शकता. ठीक आहे. कमेंटमध्ये सांगा ही ट्रिक कशी वाटली. थँक्यू एव्हरीबडी.